मित्रांनो, सगळ्यात आधी बघू शकते 5 सबस्क्रायबरवाला चॅनल आहे. 1 तास आणि 34 मिनिट झालेले आहेत अपलोड करून शॉर्ट आणि याला जे आहे ते 351 व्ह्यूज देखील आलेले आहेत. म्हणजे 5 सबस्क्रायबरवाल्या चॅनललासुद्धा 351 व्ह्यूज आलेले आहेत आणि हेच कसं करायचं ते आपण बघणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आज जे आहे ते आपण यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि कोणत्या ट्रिक्सने आपण जर यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले तर आपले देखील शॉर्ट्स व्हिडिओला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येणार आहेत. यावरतीच आजचा व्हिडिओ आहे. कारण मित्रांनो, बरेच जे लोक आहेत शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतात, 10, 20, 50, 100, 200, 1000 इथपर्यंत शॉर्ट्सचे व्ह्यूज जाऊन थांबतात. त्याच्यावरती शॉर्ट्सचे व्ह्यूज बऱ्याच लोकांचे जात नाहीत कारण ती योग्य प्रकारे जे आहे ती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत नाहीत. मित्रांनो, मी योग्य पद्धत आज कोणती आहे, मोबाईलवरूनच आपण शॉर्ट्स व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करू शकतो आणि त्याला चांगले व्ह्यूज आणू शकतो, यावरतीच आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठीमधून यूट्यूबचे टिप्स देत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि जाणून घेऊया आपण यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करू शकतो. मित्रांनो, साईडला तुम्हाला जे आहे ते माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, मी यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे आणि यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हा माझा एक डेमो चॅनल आहे. ठीक आहे, यावरती मी डेमोसाठी हा यूट्यूब चॅनल बनवला होता, जे की तुम्हाला यूट्यूबचं नॉलेज देण्यासाठी आपण हा चॅनल म्हणजे एक्झाम्पल देण्यासाठी बनवलेला आहे. तर इथं शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करण्यासाठी सिंपल गोष्ट आहे, नेहमीप्रमाणे इथं खाली आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे. आता इथे खाली प्लसवरती जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळी जे आहे ते आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस बघायला भेटतो आणि यात तुम्ही इथून जे आहे ते बरेच लोक जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ते अपलोड करतात. पण मित्रांनो, याच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्ट्समध्ये जायचं आहे. शॉर्ट्समध्ये गेल्यानंतर इथं मी पहिल्यांदा आवाज कमी करतो. शॉर्ट्समध्ये गेल्यानंतर स्क्रोल करायचं आहे. कोणत्या शॉर्ट्सला व्ह्यूज जास्त आहेत बघा. इथं 79,000 लाईक आहेत. थोडंसं खाली गेलो, इथं 14,000 आहेत. इथं 1,00,000 लाईक आहेत. ठीक आहे, आणि यात जर मित्रांनो तुम्ही खाली बघितलं तर खाली आता इथं 3,00,000 लाईक आहेत. म्हणजे हा एक इथं खाली जर बघितलं तुम्हाला एक ऑडिओ भेटत आहे, तर हा ट्रेंडिंग ऑडिओ असतो. यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ट्रेंडिंग ऑडिओ जो आहे तो भेटेल. बघू शकता, या ऑडिओवरती 51,00,000 लोकांनी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि जे पण शॉर्ट्स आहेत 57,00,000, 42,00,000, 68,00,000, 32,00,000, 1 करोड, 1 करोड, 47,00,000 म्हणजे लाखांमध्ये व्ह्यूज आहेत सगळ्या शॉर्ट्सला. ठीक आहे, आता हे ऑलरेडी जे आहे ते इथून तुम्ही अपलोड करू शकताय किंवा या स्क्रीनवरती तुम्ही एकदा टॅप केलं तर ते सबस्क्रिप्शन, लाईव्ह, लेन्स अशा प्रकारचे ऑप्शन आहेत आणि यातच तुम्हाला काही रील्सवरती ट्रेंडिंग नावाचं जे आहे ते ऑप्शन भेटेल. आता यात भेटलेलं नाही आपल्याला ट्रेंडिंग, सो आपण याच ऑडिओवरती जे आहे ते जाऊया. तुम्ही तुमच्या अकाउंटवरती चेक करा, तुम्हाला जे आहे ते ट्रेंडिंग नावाचा ऑप्शन भेटतोय का. ओके, तर बऱ्याच लोकांना जे ते भेटतो, बऱ्याच अकाउंटला भेटत नाही. आय थिंक हे माझं अकाउंट नवीन असल्यामुळे यात भेटत नसावं, पण ठीक आहे, आपण हे सॉन्ग जे आहे ते यूज करू शकतो. इथे यूज दिस साऊंडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण आपला शॉर्ट्स व्हिडिओ जो असेल तो अपलोड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं गॅलरीच्या इथं ॲड नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲडवरती क्लिक केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो आपण शॉर्ट्स व्हिडिओ ॲड करायचा आहे. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की जो आपला शॉर्ट्स व्हिडिओ आहे तो उभ्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे, 9:16 या रेशोमध्ये. ठीक आहे, इथं मी डनवरती क्लिक केलेलं आहे. डनवरती क्लिक केल्यानंतर इथं प्रोसेसिंग होईल आणि या पेजवरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल. परत एक वेळेस आपल्याला ॲडवरती क्लिक करून तोच व्हिडिओ ॲड करून नेक्स्ट करायचा आहे. आता इथं डनवरती आपण ज्यावेळी क्लिक करतो त्यावेळी प्रोसेसिंग होईल. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं साऊंड नावाचा ऑप्शन आहे. इथून तुम्ही जे आहे ते हे खाल्लं साऊंड जे आहे ते म्यूट करायचं आहे पूर्ण आणि युअर ऑडिओ 100% ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल तर ते बॅकग्राऊंडला जे आपण म्युझिक लावलेलं आहे ते पूर्णपणे 0 होईल आणि त्यामुळे तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम पण येणार नाही आणि तुमचा व्हिडिओ ट्रेंडिंग सेक्शनमध्ये सुद्धा दिसेल, म्हणजे त्या सॉन्गच्या सेक्शनमध्ये दिसेल. त्यानंतर नेक्स्टवरती ज्यावेळी आपण क्लिक करतो त्यावेळी नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला डिटेल्स भरा असं सांगेल. इथे विजिबिलिटी नेहमी अनलिस्टेड ठेवायची आहे आणि इथं पेन्सिल आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर या व्हिडिओमधला एक थंबनेल चांगला कुठला दिसतोय तो तुम्ही इथं सिलेक्ट करायचा आहे. तर इथं माकडं जे आहे ते आजोबांना केळ चारत आहे, हा थंबनेल बेस्ट राहू शकतो. तर माकडे जे आहे ते आजोबांना केळ चारत आहे, हा आपण थंबनेल ठेवलेला आहे. त्यानंतर कॅप्शनमध्ये जाऊन टाकायचं, तुम्हाला जे टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. माकड आणि आजोबा असं मी टाकलं आणि त्यानंतर एक आपल्याला हॅशटॅग द्यायचा आहे. टायटलमध्येच दिला तर चालेल शॉर्ट्स व्हिडिओसाठी. तर इथं मी शॉर्ट्स नावाचं एक टायटल म्हणजे हॅशटॅग जो आहे हा हॅशटॅग लिहिलेला आहे शॉर्ट्स म्हणून. शॉर्ट्स नंतर तुम्ही आता हा कार्टून व्हिडिओ आहे तर इथं AI व्हिडिओ किंवा कार्टून किंवा
फनी व्हिडिओ टाकू शकता. तर इथं मी कार्टून टाकलेलं आहे, ठीक आहे, कार्टून, आणि 2च हॅशटॅग लावलेले आहेत मित्रांनो, बघू शकताय. आता इथे सिलेक्ट ऑडियन्सवरती क्लिक करून इथं नो करा आणि खाली एज रिस्ट्रिक्शन आहे ते पण नो करा. त्यानंतर मित्रांनो हा शॉर्ट्स जो आहे तो आपण अपलोडला टाकायचा आहे. आता मित्रांनो हा शॉर्ट्स जो आहे तो अपलोड होतोय, बघू शकताय. सेंडिंग फाईल जे आहे ते अपलोडिंग 26% झालेलं आहे, आपलं 51% झालेलं आहे. आणि हा शॉर्ट्स जो आहे तो 100% अपलोड होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तर आपण जायचं आहे आपल्या YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये. YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर आपल्या त्या चॅनलवरती आपण लॉग इन करायचं आहे. इथं बघू शकता डेमोवरती मी आलेलो आहे. कॉन्टेंटवरती क्लिक करायचं आहे. कॉन्टेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं प्रोसेसिंग अप टू HD 3 मिनिट लेफ्ट पडत आहे. ही प्रोसेसिंग तुमची कंप्लीट होईपर्यंत तुम्ही वेट करायचं आहे. ओके, इथं रेस्ट्रिक्शन नन आलेलं आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओवरती कुठलाही कॉपीराईट नाही. आता इथं जे आहे ते SD आहे आणि HD जे आहे ते पूर्ण होईपर्यंत वेट करायचं आहे. बरेच लोक SD झाल्या अपलोड करतात, पण पब्लिश करतात, पण मित्रांनो त्या चुकांमुळेच तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ जास्त लोकांसमोर जात नाही. मित्रांनो तर बघू शकताय आपला जो व्हिडिओ आहे तो इथं HD पण रेडी झालेला आहे आणि SD पण रेडी आहे. एकदा रिफ्रेश करून दाखवतो. इथं क्वालिटी जी आहे ती SD HD दोन्ही पण दिसत आहे. आता 3 डॉटवरती क्लिक करायचं. आता हे SD HD कधी दिसतं, जेव्हा तुमचा व्हिडिओ 1080 पिक्सलमध्ये असतो. 720 पिक्सलमध्ये असेल, म्हणजे 720 पिक्सलमध्ये असेल तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो फक्त SD दिसतो. तर ते जे इथं तुम्हाला दिसत आहे क्वालिटी, हे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतरच तुम्ही जे आहे ते 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर व्हिजिबिलिटीमध्ये जाऊन पब्लिकवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ जो आहे तो पब्लिक होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करू शकता. आणि ही योग्य प्रकारे जर तुम्ही स्टेप फॉलो करून यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला तर निश्चितच तुमच्या व्हिडिओला देखील चांगल्या शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज येणार आहेत आणि त्यातून तुम्हाला सबस्क्रायबर आणि व्ह्यूज भेटणार आहेत. आता मित्रांनो यात एक पॉझिटिव्ह गोष्ट तुम्हाला सांगतो की शॉर्ट्समुळे भले तुमचे सबस्क्रायबर व्ह्यूज वाढत असतील, पण तुम्ही जर स्वतःच्या आवाजामध्ये शॉर्ट्स बनवत नसाल, फक्त ट्रेंडिंग ऑडिओवरती लिपसिंग वगैरे करत असाल, तर बऱ्याच लोकांना रियुज्ड कॉन्टेंट येत आहे मॉनिटायझेशनच्या वेळी. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर शॉर्ट्सने मॉनिटाईज करायचं असेल चॅनल, तर ट्राय करा की तुमच्या स्वतःचा चेहरा आणि स्वतःचा आवाज दाखवून जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असाल तर निश्चितच तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं चॅनल ग्रो करून मॉनिटाईज करू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तुम्हाला देखील मित्रांनो यूट्यूबवरती करिअर करायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमधील प्रो यूट्यूबर कोर्स नक्की घ्या, कारण या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मराठीमधून. सोबतच तुम्हाला यूट्यूबवरती कोर्स घेतल्यानंतर काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करतो, जिथे तुम्ही तुमच्या सगळ्या शंका विचारू शकता. त्यावरती मी पर्सनली तुम्हाला गाईड करत असतो. सो मित्रांनो हा कोर्स नक्की घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअप करून हा आपला कोर्स घ्या. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक पण आहे, त्यावरून आपला कोर्स कसा दिसतो ते देखील तुम्ही बघू शकता. पहिला एक व्हिडिओ सगळ्यांसाठी फ्री आहे, त्यामुळे तो व्हिडिओ बघून तुम्ही डिसाईड करू शकता की कोर्स घ्यायला पाहिजे की नको. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.